खमंग खानदेशीकडून आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की आवर्जून बनवलं जातं ते म्हणजे श्रीखंड. आज आपण घरच्या दह्यापासून घट्टसर असा चक्का झटपट बनवण्याची एक सोपी आणि साधी ट्रिक बघणार आहोत. ज्यामुळे चक्का अजिबात आंबट होत नाही आणि त्यामुळे अगदी कमी साखर वापरून सुद्धा मलाईदार आणि क्रीमी असे श्रीखंड आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आज आपण आंब्याच्या रसापासून अगदी वेगळ्या आजपर्यंत कोणीही न दाखवलेल्या परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने आम्रखंड कसं तयार करायचं ते बघणार आहोत. या पद्धतीचा आम्रखंड अगदी डेअरीमधल्या आम्रखंडासारखंच लागतं. तुम्ही एकदा ट्राय कराल तर नक्की पुन्हा पुन्हा ह्याच रेसिपीने आम्रखंड नक्की कराल. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. श्रीखंड बनवण्यासाठी बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला लागतं ते म्हणजे दही. आज मी इथे 1 लिटर दुधापासून अगदी घट्टसर असं दही लावून घेतलेलं आहे. गोड दही मस्तपैकी लावून घेतलेलं आहे. ताजं असं दही आहे. तर ते आपण आज श्रीखंड बनवण्यासाठी वापरणार आहोत. सो श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम पहिली स्टेप आहे ती म्हणजे चक्का बनवण्याची. तर आपण घट्टसर चक्का आपल्या घरच्या दह्यापासून कसा बनवायचा ते बघणार आहोत बघा. त्यासाठी हे घट्टसर असं दही 1 लिटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. पुढे बघा मी या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीच्या खाली मी मोठं असं भांडं ठेवलेलं आहे आणि त्या चाळणीवर आपण एक सुती कपडा अंथरून घेणार आहोत. सुती कपड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हे सगळं जे तयार केलेलं दही आहे, हे आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. घरचं दही जर तुम्हाला नसेल घ्यायचं, तर या ठिकाणी आपण डेअरीचं दही देखील वापरू शकता किंवा आपलं साधारण रेडीमेड जे दही मिळतं आपलं गोवर्धन कंपनीचं, अमूल कंपनीचं, कुठल्याही कंपनीचं तुम्ही दही घेऊ शकता. पण आपण आज घरच्या दह्यापासून श्रीखंड तयार करणार आहोत. त्यासाठी बघा हे सगळं दही आपण या सुती कपड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि यानंतर काय करायचं आहे, आपण जे कापड घेतलंय त्याची पुरचुंडी बांधायची आहे, घट्टसर अशी. आणि त्यानंतर जितकं शक्य असेल तितकं पाणी आपण हातानेच याला पिळून काढून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, चक्का बनवण्यासाठी जो जो वेळ असतो ना, तो आपला भरपूर वाचतो. शिवाय आपला चक्का आंबट देखील होत नाही. हे बघा. या पद्धतीने पाणी जितकं शक्य असेल तितकं आपल्याला अगोदरच ह्याचं काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता या दह्यातलं बऱ्यापैकी पाणी निघून गेलेलं आहे. आता सुती कपड्याची आपण पुरचुंडी बांधून घेऊया. हे बघा. दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आणि त्यावर मस्त असं जड असं वजन ठेवायचं आहे. हे बघा या प्रकारचा खलबत्ता आहे माझ्याकडे मार्बलचा आणि छान असा बत्ता आहे पितळाचा, तो देखील मी ठेवून घेतलेला आहे. अर्धा तास झालेला आहे आणि अर्ध्या तासाने आपण बघून घेऊयात. हे बघा दह्यामधलं बरचसं पाणी खाली ड्रेन झालेलं आहे आणि आता उरलेलं जे पाणी आहे ते आपण ह्या पद्धतीने पिळून पिळून काढून घेणार आहोत. प्रत्येक अर्ध्या तासाने आपल्याला ही स्टेप रिपीट करत जायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, की आपल्या चक्क्यातलं पाणी लवकरात लवकर निघण्यास मदत होते. शिवाय चक्का बनण्यासाठी जो लागणारा वेळ आहे, तो कमी लागतो आणि शिवाय चक्का आंबटही होत नाही आणि त्यामध्ये साखरेचा वापर सुद्धा आपल्याला कमी करावा लागतो. यामुळे अर्ध्या-अर्ध्या तासाने आपल्याला ही स्टेप रिपीट करत जायची आहे. साधारणतः 2 तासानंतर आता आपण आपलं दही चेक करून बघूयात. हे बघा. बऱ्यापैकी पाणी आपल्या दह्यातलं निघून गेलेलं आहे आणि घट्टसर असं दही आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे. या ठिकाणी एक टिप तुम्हाला देऊ इच्छिते ती म्हणजे चक्का तयार करण्यासाठी जो कपडा आपण वापरत आहात तो सुती आणि थोडा जाड असा घ्यायचा आहे. म्हणजे फक्त पाण्याच त्यातून बाहेर निघेल, दही नाही. तर आता जेव्हा आपण ही पुरचुंडी उघडली तेव्हा आपल्याला काय दिसत आहे, की बाहेरचा जो कडीचा चक्का आहे, तो अगदी घट्टसर असा झालेला आहे आणि आतमध्ये अगदी पातळसर असं दही या ठिकाणी राहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघा, आतलं जे पातळसर राहिलेलं दही आहे ना, ते कडेला घालणार आहोत म्हणजे बाहेरच्या बाजूला घालणार आहोत आणि जे घट्टसर असं दही बाहेर झालेलं आहे ते मध्ये घेणार आहोत. म्हणजे काय होतं, की आतलं जे दही आहे पातळ राहिलेलं, त्यातलं पाणी निघण्यास पटापट माझी मदत होते आणि चक्काला जो लागणारा वेळ आहे तयार होण्यासाठी तो कमी लागतो आणि त्यामुळे काय होतं, की साखरेचं प्रमाण आपलं कमी होतं. म्हणजे साखर जो वापरण्याचं जे प्रमाण आहे ते कमी साखर लागते आपल्याला. सगळं दही व्यवस्थितपणे एक्सचेंज करून झालेलं आहे बघा. पुन्हा एकदा आपण याची पुरचुंडी बांधून घेऊयात आणि त्यातलं थोडंसं असं पाणी आपल्याला जे राहिलेलं असेल ते पुन्हा पिळून काढायचं आहे. कारण आपण पातळ दही बाहेरच्या बाजूला टाकलेलं आहे. हे बघा थोडं पाणी यातून पुन्हा निघालेलं आहे. त्यावर आता वजन ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः 4 तास आपल्याला हे आता असंच झाकून ठेवायचं आहे वजन ठेवून. मे महिन्याचे जर दिवस असतील आणि तुम्ही मे महिन्यामध्ये अगदी उन्हाळ्यामध्ये हे करत असाल श्रीखंड किंवा खूप आपलं दही आंबट असेल त्यावेळेला काय करायचं आहे 4 तासासाठी हे फ्रिजमध्ये ठेवायचं आहे. ही जी पूर्ण असेंबली आपण तयार केलेली आहे, ही फ्रिजमध्ये ठेवायची आहे म्हणजे चक्का अजिबात आंबट होत नाही. आता बघा अगदी परफेक्ट असा डेअरीमध्ये जसा मिळतो तसा परफेक्ट घट्टसर असा चक्का या ठिकाणी आपला 4 तासामध्ये तयार झालेला आहे. बघू शकता अगदी परफेक्ट घट्ट असा चक्का, रेडीमेड चक्क्यासारखा चक्का या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. संपूर्ण पाणी यातून निघून गेलेलं आहे आणि आता हा चक्का श्रीखंड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. बघू शकता आपण अगदी पांढरा शुभ्र घरच्या दह्यापासून हा चक्का तयार झालेला आहे.
चक्का तयार होऊन बघा खाली या ठिकाणी पाणी उरलेलं आहे आपलं दह्यातलं. याचा वापर आपण स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच गोष्टी बनवण्यासाठी करू शकता. अगदी डेअरीसारखे परफेक्ट आम्रखंड बनवण्यासाठी बघा या ठिकाणी आपण साखरेचे आणि आमरसाचे प्रमाण किती घ्यायचे ते बघणार आहोत. आज मी तुम्हाला वजनी आणि कपने प्रमाण कसे घ्यायचे ते दोघंही सांगणार आहे. तर बघा सर्वप्रथम आपण वजनी प्रमाण बघून घेऊयात. त्यासाठी बघा मी वजन काट्यावर हा चक्का ठेवला तर 211 ग्रॅम या ठिकाणी भरला आहे. आणि कपने जर आपण तो मोजला तर एक फुल कप भरून या ठिकाणी हा चक्का आहे. तर आता पुढे आपण साखरेचं आणि आमरसाचं प्रमाण बघून घेऊया. आम्रखंड बनवण्यासाठी लागतो तो म्हणजे आमरस. त्यासाठी बघा मी या ठिकाणी आंबे घेतलेले होते. थोडे मीडियम मोठ्या साइजचे आंबे घेतले. त्यातला रस काढून घेतला आणि बिना पाण्याने तो वाटून घेतलेला आहे. अगदी प्युअर असा हा आंब्याचा रस घेतलेला आहे मी. तर हा आपण जर वजनी बघितला तर 200 ग्रॅम हा आमरस आहे आणि जर आपण मँगोचा पल्प आहे म्हणजे आणि जर आपण कपनं बघितलं तर पाऊण कपच्या थोडा वर हा मँगो पल्प आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी साखरेचे प्रमाण बघून घ्या. वजनी म्हणाल तर 125 ग्रॅम 6 टेबलस्पून ही साखर आहे आणि जर आपण कपने बघितले तर अर्धा कप या ठिकाणी ही साखर घेतलेली आहे. जर आपला चक्का जर आंबट असेल तर तेवढ्याच तेवढी साखर लागते. परंतु आज आपण चक्का बनवण्याची स्पेशल ट्रिक बघितली आहे. त्यामुळे काय होते, की अगदी अर्ध्या प्रमाणात साखर जरी वापरली तरी सुद्धा आपला जो आम्रखंड आहे तो अगदी परफेक्ट असा तयार होतो. बरेच जण चक्क्यामध्ये कच्चाच हा मँगो पल्प जो काढलेला असतो तो आणि पिठी साखर टाकतात. परंतु आज आपण एक व्हेरिएशन करणार आहोत आणि अगदी परफेक्ट असं हे व्हेरिएशन आपण केलेलं आहे. त्यामध्ये काय करणार आहोत आपण, की हा जो मँगोचा पल्प काढलेला आहे तो आणि साखर एकत्र करून आपण ती शिजवून घेणार आहोत. थोडंसं त्याचं पाणी आटू देणार आहोत म्हणजे पाण्याचा अंश कमी करून घेणार आहोत. असे केल्यामुळे काय होते, की आपलं जे श्रीखंड आहे ते अजिबात पातळ होत नाही आणि अगदी छान दाटसर, मलाईदार, घट्टसर आणि आंब्याचा अगदी परफेक्ट असा फ्लेवर त्यामध्ये उतरतो. जसं डेअरीमध्ये जसं श्रीखंड मिळतं किंवा चितळेचं श्रीखंड असतं, अमूलचं श्रीखंड असतं. अगदी परफेक्ट तसंच हे श्रीखंड लागतं. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. काही मिनिटातच बघा या ठिकाणी आपली साखर आणि आंब्याचा रस एकजीव झालेला आहे. साखर पूर्णपणे वितळून गेलेली आहे. या रेसिपीमध्ये काय होतं माहितीये का? अजिबात साखरेची पिठी साखर करण्याची आवश्यकता भासत नाही आणि बरेचदा काय होतं पिठी साखर टाकल्यामुळे श्रीखंड पातळ होतं, आंब्याचा रस टाकल्यामुळे पातळ होतं. तसं यामध्ये श्रीखंड अजिबात पातळ होत नाही. छान दाटसर असं तयार होतं. साधारणतः 4 मिनिटं अजून याला शिजवून घेतल्यानंतर बघा या ठिकाणी ही जेली फॉर्म झालेली आहे आणि या स्टेजला आपला पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आपल्या आंब्यातल्या रसाचा आणि आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थोडंसं थंड करून घेणार आहोत. नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण एक चाळणी घेतलेली आहे बघा, खाली एक काचेचं बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हा तयार केलेला चक्का घालून घेणार आहोत आणि या चाळणीतून आपण तो चमच्याच्या सहाय्याने चाळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं अगदी मलाईदार आणि छान असं श्रीखंड आपलं तयार होतं आणि अर्धं काम आपलं श्रीखंड बनवायचं इथेच कंप्लीट होऊन जातं. हे बघा, या पद्धतीने चमचा घ्यायचा आहे आणि छान असं हे श्रीखंड या चाळणीतून चाळून घ्यायचं आहे किंवा गाळून घ्यायचं आहे. हे बघा, किती घट्टसर आपला चक्का झालेला आहे. आपण बघू शकता किती मस्त क्रीमी असा. हे बघा, संपूर्ण या ठिकाणी आपला जो चक्का आहे तो गाळून या ठिकाणी रेडी झालेला आहे. बघा, मस्त असा गाळला गेलेला आहे. सगळा चक्का आपण आता काढून घेऊयात. पुढे बघा जो गाळून घेतलेला चक्का आहे तो व्हिस्कर सहाय्याने आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजेच त्याला फेटून घ्यायचं आहे. आपल्याकडे जर व्हिस्कर नसेल तर आपण ऐवजी चमच्याचा देखील वापर करू शकता. छान असा आपल्याला फेटून हा हलका करून घ्यायचा आहे. म्हणजे मलाईदार असं श्रीखंड तयार होतं. पुढे जे आपण मँगोचं मिश्रण तयार केलेलं आहे आंब्याचं आणि साखरेचं, ते मिश्रण थोडं-थोडं करून म्हणजे 3 पॅचेसमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. थोडं मिश्रण टाकायचं, फेटून घ्यायचं, पुन्हा थोडं मिश्रण टाकायचं आणि पुन्हा फेटून घ्यायचं. हे बघा, माझं थोडं व्हिस्कर या ठिकाणी मोठं होत आहे आणि प्रमाण थोडं कमी झालेलं आहे चक्क्याचं म्हणजे छोटा चक्का आहे, कमी चक्का आहे आणि व्हिस्कर मोठा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी चमच्याने हलवत जाणार आहे. हे बघा, दुसऱ्यांदा मी या ठिकाणी तयार केलेले मिश्रण घालून घेतले आणि चमच्याने हे एकजीव करत आहे. किती छान सहज असं एकजीव होत आहे आणि बघू शकता रंग तर बघा आपल्या श्रीखंडाचा अगदी परफेक्ट आलेला आहे. अगदी बाहेरच्या श्रीखंडासारखाच हा रंग येतो आणि फ्लेवर सुद्धा खूप छान असा उभरून येतो आम्रखंडाचा. तुमच्या मुलांना देखील ही नक्की आवडेल. 3 बॅचेसमध्ये मी तयार केलेले जे आंब्याचे आपले मिश्रण होते, जेलीसारखे, ते आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि अगदी परफेक्ट असं श्रीखंड या ठिकाणी आपलं रेडी झालेलं आहे. आपण बघू शकता किती छान घट्टसर आणि मलाईदार असं श्रीखंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे श्रीखंड आता आपण फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी 1 तास ठेवून घेणार आहोत. साधारणतः 1 तासानंतर आता आपण बघू शकता किती मस्त क्रीमी, मलाईदार असं आम्रखंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. किती सुरेख याला रंग आलेला आहे आणि किती सुरेख याला टेक्स्चर आलेलं आहे. आपण बघू शकतो. आपला आम्रखंड इतकं छान परफेक्ट आणि दाटसर आणि अगदी घट्ट झालेलं आहे, की बघू शकता आपण जरी चमचा उलटा केला, तरी सुद्धा ते खाली पडत नाहीये. इतकं छान ते दाटसर झालेलं आहे. चक्का अगदी परफेक्ट होणं फार महत्वाचं असतं आणि आज आपला चक्का अगदी परफेक्ट झालेला होता. आणि आम्रखंड म्हणजे म्हटलं म्हणजे आंब्याचा रस आणि साखरेचं प्रमाण देखील या ठिकाणी परफेक्ट असं झालेलं आहे. आपलं थंडगार, सुपर क्रीमी, दाटसर आणि घट्टसर असं
आम्रखंड बघा या ठिकाणी सर्व्हिंगसाठी रेडी झालेला आहे. अगदी बाजारच्या पेक्षा सुद्धा सुरेख असं हे या ठिकाणी झालेलं आहे. आपण बघू शकता याला कलर किती सुरेख आलेला आहे. तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला या पद्धतीने आम्रखंड नक्की तयार करून बघा आणि कसा झाला हे मला कळवायला मात्र विसरू नका. कमेंट नक्की करा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत आहे. आज आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा किलोच म्हणजे 500 ग्रॅम या ठिकाणी आम्रखंड तयार झालेला आहे. घरच्या घरी तयार केल्यामुळे मुलांसाठी सगळ्यांसाठी हे सेफ आहे. यामध्ये कुठल्याही प्रिझर्व्हेटिव्हचा आपण वापर केलेला नाहीये. आता यावर आपण थोड्याशा आंब्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहे बारीक-बारीक अशा त्या आपण घालून घेऊयात. त्यामुळे हे श्रीखंड अधिकच चविष्ट आणि अधिकच छान असं दिसणार आहे आणि शिवाय लागणार देखील आहे. त्यावर थोडे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी आपण याची सजावट सुद्धा करून घेणार आहे. तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खाण्याच्या नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी सुद्धा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान आणि मस्त-मस्त निराळ्या विविध रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.